सेनेच्या शर्मिला घोडकेंकडून पराभव झालाय। रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का आहे। धैर्यशील पाटलांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। रायगड जिल्हा परिषदेत निलिमा पाटील यांचा पराभव झालेला आहे। राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। माधवी, मगाशीच घराणेशाहीबद्दल आपण बोलत होतो आणि जसं तू म्हणालीस की अनेक ठिकाणी या घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांचा विजय झालाय, पण अनेक घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांना पराभवाची धूळही चाखावी लागलेली आहे आणि त्याचंच एक उदाहरण सध्या आपण पाहतोय। धैर्यशील पाटलांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। सेनेच्या शर्मिला घोडके यांनी निलिमा पाटील यांचा पराभव केलेला आहे। भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का आहे। तर अक्कलकोटमध्ये वागदरी गटात देखील भाजपला धक्का बसलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गटातून भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। मालवंडी गटातून भाजपच्या सुजाता डोईफोडे विजयी झाल्यात। रत्नागिरीमध्ये मनसेनं खातं उघडले। गुहागरच्या शृंगारतळीमध्ये विजयी झालेत। तर कुडाळमधील नेरूरचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर विजयी झालेत। गुहागरमध्ये ठाकरेंचे विक्रांत जाधव आणि शिवसेनेचे महेश नाटेकर विजयी झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेत कोल्हा गटात भाजपचे परमेश्वर निर्वळ हे विजयी झालेले आहेत। परभणीमध्ये रामपुरीतून राष्ट्रवादीच्या गीतांजली जाधव विजयी झालेल्या आहेत। तर ताडबोरगावमध्ये गटात राष्ट्रवादीच्या वैशाली आंबेगावकर या परभणी जिल्हा परिषदेत विजयी झाल्यात। केकरजवळा गटात शिवसेनेच्या कौशल्या शिंदे या विजयी झालेल्या आहेत। भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना मोठा धक्का बसलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सध्या काय